राष्ट्रसंत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराजांचं स्वप्न आदर्श ऋषीजींच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली। या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे। अंधारलेल्यांचं जीवन प्रकाशमय करण्याचं कार्य नेत्र विभाग करत आहे। अंधांची वाढती संख्या व नेत्रदान यामध्ये मोठी विषमता असून अंधांमध्ये 60% लहान मुले आहेत। नेत्रदान होत नसल्याने ते नेत्राच्या प्रतीक्षेत आहेत। नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंद ऋषीजी नेत्रालय विभागात नेत्रपिढीची स्थापना केली जाणार आहे। यामुळे नेत्रदान चळवळीला गती मिळून अनेक अंधांचे जीवनात प्रकाश निर्माण होणार असल्याची भावना डॉक्टर सुधा कांकरिया यांनी व्यक्त केली आहे। आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत आनंद ऋषीजी नेत्रालय साई सूर्य नेत्र सेवा आणि आज सोबत रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने नेत्र सेवा इथे रुजू झालेली आहे, जी की मोफत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स इथे होणार आहेत। आत्ताच सांगितल्याप्रमाणे 200 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दिवसभरात 500 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी होणार आहे आणि योग्य त्या रुग्णांचं ऑपरेशन सुद्धा होणार आहे। खरं म्हणजे आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांनी हे इतकी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळे जैन सोशल फेडरेशनने ही आनंद ऋषीजी हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे, नेत्रालयाची उभारणी केलेली आहे। आणि यामध्ये जसं आनंद ऋषीजी महाराज साहेब यांनी मार्गदर्शन केलं, आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांनी दृष्टी दिली आणि त्या दृष्टिकोनावर पावलावर पाऊल टाकून आज जैन सोशल फेडरेशन काम करत आहे। आणि खरोखरच नेत्रसेवा ही खूप मोठी सेवा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगभरामध्ये जेवढे अंध आहेत त्याच्यापैकी 1/4 अंध केवळ आपल्या भारतामध्ये आहे। आणि सांगण्यास अत्यंत वाईट वाटतं की त्यातले 60% हे लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांना दृष्टी मिळणं आवश्यक आहे, कारण हेच लहान मुलं आपल्या भारताचे भविष्य आहेत, आपल्या उद्याचे राष्ट्रशक्ती आहेत आणि त्यांना सशक्त करण्यासाठी या नेत्र शिबिराच्या माध्यमातून चांगली सेवा करत आहे। साई सूर्य नेत्र सेवा, रोटरी क्लब या सगळ्यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देते। जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 124व्या जयंतीनिमित्त साई सूर्य नेत्र सेवा व कांकरिया परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर कांकरिया बोलत होत्या। यावेळी डॉक्टर प्रकाश कांकरिया, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष नितीन धाडे, सचिव सुभाष गर्जे, रमेश छाजेड, रत्नप्रभा छाजेड, संतोष बोथरा, सतीश बाबू शेटलोढा, मानवचंद कटारिया, सुभाष मुनो, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, नेत्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टर अशोक महाडिक, डॉक्टर संदीप राणे, डॉक्टर प्रतीक कटारिया आदी उपस्थित होते। प्रास्ताविका संतोष बोथरा म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे नेत्र विभाग 3 जिल्ह्यांना आरोग्य सेवा पुरवत आहेत। तज्ज्ञ डॉक्टर, अनुभवी स्टाफ व अद्ययावत यंत्रसामुग्रीने दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचं कार्य सुरू आहे। आज नेत्र विकार, नेत्रावरती सर्व काही विलाज हे नेत्रालय म्हणजे आमचं लहान एकदम 5 वर्षाचं लहान बेबी आहे। पण 5 वर्षात जे काही सेवा आपण मागच्या वेगवेगळ्या 3 जिल्ह्यांमध्ये सेवा दिलेली आहे। आज जवळपास 85,000 पेक्षा जास्त सर्जरी आपण या नेत्रालयाच्या माध्यमाने केलेली आहे। यामध्ये 156 लोक आपले काम करत आहेत। 20 कन्सल्टंट फुल टाईम OPD सांभाळून आणि रोजचे 100 ऑपरेशन 100+ ऑपरेशन करत आहेत। तरी ती गरज समाजाची आपण पूर्ण नाही करू शकत, पण एक प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते। त्या तरी सुद्धा आमचं नेत्रालयाचा संपूर्ण आमचा स्टाफ, आमचा संपूर्ण नेत्रालय परिवार ज्या भावनेने या रुग्णांची सेवा करते, आपल्या घरातील एक वृद्ध आपले आई वडील जशा पद्धतीने त्या पद्धतीने त्यांना ते सगळं आमचे लोक काम करतात। एक आई वडील 4 मुलांना सांभाळू शकतात, पण 4 मुलं एक आई वडिलांना नाही सांभाळू शकत। असे पण खूप सारे उदाहरण आम्ही नेत्रालयामध्ये पाहतो। ते महिने ते डोळ्याला दिसत नाही म्हणून एका झोपडीमध्ये किंवा लहान घरामध्ये बसलेले असतात, पण मुलं त्यांना कोणाही दवाखान्यात घेऊन जात नाही। आपण 70% पेशंट आपले असे आहेत तर त्या ब्रॉड इन म्हणजे त्या लोकांना त्यांच्या घरातून, झोपडीतून, तिथून शेतावरून घेऊन यायचं, ऑपरेशन करायचं आणि 2 दिवसांनी परत त्यांच्या घरी नेऊन सोडायचं, 1 महिन्याची औषधं द्यायची। हा सेवा नाही, हा संकल्प आहे। आणि हा संकल्प आपण मागच्या वर्षी घेतल्यानंतर त्यामध्ये आचार्य ऋषीजींचे आशीर्वाद निश्चित आपल्याला सगळ्याला मिळतात।
आज डॉक्टर प्रकाश कांकरिया, सुधाताई कांकरिया, वर्धमान कांकरिया यांचंही खूप मोठं योगदान या नेत्रालयामध्ये आम्हाला वेळोवेळी मिळतं आहे आणि पुढे मिळेल. कारण हे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचाच एक भाग आहे, त्यांच्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण आज वर्धमान महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभरात वर्धमानचं जे काही आज नाव आहे, तर त्याचं जे स्किल आहे, तर त्याचं जे स्किल हे डॉक्टरचे आम्हाला वाटतं का आशीर्वाद, आई वडिलांचे जे आशीर्वाद एखाद्या मुलाबरोबर असलं ती काय होऊ शकतं, तर त्याचं ज्वलंत उदाहरण आज वर्धमान आहे. आणि डॉक्टर प्रकाश कांकरिया सर, सुधाताई कांकरिया आज वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पामध्ये त्यांचं तर योगदान आहेच, पण आनंद ऋषीजी हॉस्पिटल इज अ टू डॉक्टर प्रकाश कांकरिया असं संकल्पना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डॉक्टर प्रकाश कांकरिया म्हणाले की पुढील वर्षी हॉस्पिटलच्या स्थापनेचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा होणार आहे. या निमित्तानं आनंद ऋषीजी नेत्रालय विभागात नेत्रपेढी कार्यान्वित केली जाणार आहे. समाजात मोठ्या प्रमाणात जागृती करून नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रेरित केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदना. त्यांनी आम्हाला ही दृष्टी दिली ते आदर्श ऋषीजी महाराज साहेबांच्या चरणी कोटी कोटी वंदना. आज या आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या या मंदिरामध्ये, या आरोग्य मंदिरामध्ये उपस्थित असलेले आमचे रोटरीचे अध्यक्ष श्री नितीनजी थाडेकर, त्याचप्रमाणे सचिव सुभाषजी गर्जे, त्याचप्रमाणे रमेश चौधरी साजेड आणि रत्नप्रभाजी साजेड. आज मला ह्या गोष्टीचा विशेष आनंद होतो की आनंद ऋषीजी महाराज साहेबांनी जे स्वप्न पाहिलं आणि आदर्श ऋषीजी महाराज साहेबांनी त्याला जे स्वरूप दिलं, रूप दिलं आणि ती जबाबदारी आम्हाला त्यावेळेस त्या युवकांवरती, जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी एवढी विश्वासाने ठेवली. आणि मला हे सांगायला विशेष आनंद होतो की आनंद ऋषीजी हॉस्पिटलला आता जवळपास 24 वर्ष पूर्ण होत आहेत. ते सिल्वर जुबिली इयर, रौप्य महोत्सवी वर्ष आता सुरू होईल आणि ते रौप्य महोत्सवी वर्ष आपण विशेष करून आपण आनंद ऋषी नेत्रालय येथे नेत्रपेढीची स्थापना आपण करणार आहोत. या ही काळाची गरज आहे आणि नेत्रपेढीची गरज आज काय आहे तर आपल्याकडे कॉर्नियल ब्लाइंडनेस, डोळ्यामध्ये टीप पडून अंधत्व येण्याचं प्रमाण आज भारतामध्ये सुमारे आपण समजूया 5 ते 10 लाख लोकांमध्ये आहे. बायलॅटरल आणि युनिलॅटरल, एका डोळ्यात आणि दोन्ही डोळ्यात. आणि नेत्रदान जे होतं ते केवळ 20-25 हजार नेत्रदान होतं. एवढी विषमता आहे. तर ह्याचं जे रोटरी क्लब जे आहे हे या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस आणणे, जागरूकता आणणे आणि ही काळाची गरज ओळखून आज आनंद ऋषी नेत्रालय यांनी जे मागच्या एक 7-8 वर्षाची भव्य झेप घेतलेली आहे आणि ही काळाची गरज आहे. तर या येत्या वर्षामध्ये नक्कीच आपण ही समाजाची ओळख जी आहे ती ओळखून, जी गरज आहे ती ओळखून आपण नेत्रपेढीची स्थापना करू आणि या आपल्या जगाचं जे अंधत्व दूर करण्यात आहे, भारताचं जे अंधत्व दूर करण्यात आहे त्याच्यामध्ये आपलाही मोलाचा सहभाग करू. आनंद छाजेड यांनी नेत्रालय विभागातील अद्ययावत सोयीसुविधांची माहिती देऊन लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींच्या डोळ्यांच्या समस्यांवर नेत्र विभागात उपचार केले जात आहे, तर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या जात असल्याचं सांगितलंय. साई सूर्य नेत्र आणि आनंद ऋषी महाराजांच्या कृपेने आपण हा एक चांगला उपक्रम इथं राबवत आहोत. मला सांगायला आनंद ऋषी रोटरी क्लबचे आमचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय डॉक्टर प्रकाश कांकरिया सर आणि आमच्या रोटरी पीस फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर सुधाताई कांकरिया देखील इथे उपस्थित आहेत. माझ्यासोबत रोटरी क्लबचे सचिव गर्जे सर इथे, सुभाष गर्जे सर उपस्थित आहेत. एक चांगला उपक्रम मगाशी डॉक्टर कटारे सरांनी सांगितलं की आपण सातत्याने 20 युनिटच्या माध्यमातून असे प्रयोग आपल्याकडे सुरू आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नगरमध्ये नेत्रदान चळवळ ही आमच्या कांकरिया परिवाराने सुरू केली आहे. तशी आय बँकेची गरज आहे असं त्यांनी सुचवलं आणि आय बँकेचं देखील नियोजन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं नेत्रदान, त्याचप्रमाणे आय बँकेचं देखील आपण नियोजन केलेलं आहे. आणि आज मला आनंद होतो की साधारणपणे 450 ते 500
आपल्या गोरगरिबांना आणि आपल्या मोफतप्रमाणे या पद्धतीने आपण नेत्रसेवा आणि कॅटरॅक्ट ऑपरेशन करत आहोत. त्याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर च्या वतीने आपण सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. डॉक्टर प्रतीक कटारिया म्हणाले की आनंद ऋषीजी नेत्रालय विभागात फेको ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले असून ते भारतात मोजक्या शहरात उपलब्ध आहे. या सेंटरमध्ये संपूर्ण भारतातून डॉक्टर मंडळी शिकण्यासाठी येत आहेत. हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचा धाडस दाखवून यशस्वी करत आहेत. हा नेत्र विभाग इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. रोटरीचे अध्यक्ष नितीन खाडे यांनी जिल्ह्यात नेत्रदान चळवळ कांकरिया परिवारानं रुजवली असून आरोग्य क्षेत्रात या परिवाराचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलंय. इथे जसं आनंद सरांनी सांगितलं, आमचं काम किती मोठ्या प्रमाणात होतं आणि गरिबांसाठी किती महत्त्वाचं आहे हे याच्याबद्दल तर ते बोललेच. पण वैद्यकीय जो विभाग आहे आपला मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये काय नवीन नवीन करतो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी कल्पना द्यावी वाटते. सगळ्यात आधी म्हणजे आम्ही आत्ताच एक नवीन फेको ट्रेनिंग सेंटर म्हणून चालू केलं आहे, जे म्हणजे पूर्ण भारतात मोजके काही सेंटर्स असतात त्यातलं आपलं पण एक आहे. यात बेसिकली ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये जे पारंगत आहेत अशा लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अजून पुढच्या लेवलचे सर्जरी शिकण्यासाठी पूर्ण भारतभरातून डॉक्टर्स आपल्याकडे येत आहेत. सध्या आमच्याकडे केरळवरून आलेले डॉक्टर सध्या आमच्याकडे आता सध्या परिस्थितीला रुजू आहे आणि पुढे जाऊन आमचं पूर्ण जगभरातून म्हणजे इंटरनॅशनल फेको ट्रेनिंग सेंटर ह्या लेवलवर जाण्याचं पूर्णपणे तयारी आणि मानस आहे आणि त्याची तयारी चालू आहे. दुसरं आम्ही नगरमध्ये कांकरिया सर, आनंद सर आणि महाडिक सरांच्या सहकार्याने आम्ही नवीन कॉर्नियामध्ये आयमॅन याचं पण प्रपोजल टाकतोय. म्हणजे कारण त्याचीही भरपूर गरज आहे आणि कांकरिया सर आणि मॅडम तर भरपूर काम करतातच आय डोनेशनच्या अवेअरनेसबद्दल. तर त्यांनाच एक हातभार म्हणून आम्ही पण आमच्या साईडने प्रयत्न करणार आहोत एक सुंदर आयबँक असं सुसज्ज आयबँक सेट करण्यासाठी. आणि इतर आमच्याकडे भरपूर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कॉम्प्लिकेटेड सर्जरी जे बाहेर कुठेच कोणी करण्याचे धाडस दाखवत नाही असे आमची टीम इतकी स्ट्रॉंग आणि स्किल्ड आहे की आम्ही तसे भरपूर सर्जरीज करतो. त्यातले काही सर्जरीज इतर लोकांपर्यंत पण पोहोचतात. तर त्याच्याबद्दलही आम्हाला खूप गर्व आहे आणि तसंच काम आम्ही करत राहू. त्याबद्दल या शिबिरात 641 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केलंय. गरजूंवर सवलतीच्या दरात मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलंय. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मांडले आहेत.